रंगीता ओगडे. बरोबर आहे. निर्मानी सांगितलंय की ज्ञानविधीमध्ये भाषेचा कुठलाच बॅरियर नाहीये. मग ज्ञानविधीच्या वेळी आसपास वातावरणामध्ये जितके म्हणून सूक्ष्मजीव, मच्छर, माशी आदी जीव उपस्थित राहतात तर त्यांना पण हे दिव्य ज्ञान प्राप्त होतं का? नाही. कारण तुम्ही प्लगिंग केलंय, समर्पण तुम्ही करताय की हे दादा भगवान, मला माझ्या आत्म्याचं ज्ञान हवंय, माझं मन, वचन, काया, कर्म, माया सर्व तुम्हाला अर्पण करत आहे. तर तुम्ही प्लग टाकलाय तर तुम्हाला पॉवर मिळेल. इकडे कुत्रा बसलाय, तो कुत्रा प्लगिंग करत नाही, त्याला काही फायदा, व्हायब्रेशनची शांती लाभेल त्याला, पण ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. मग ज्ञान तर ज्याने प्लगिंग केलंय. आता काही लोक समजा तुमच्यासोबत कोणी माणूस आलाय, समर्पण करत नाहीये, फक्त ऐकतोय की काय तिथे चाललंय, चला बघेन मी. तो पूर्ण बघेल, त्याला वाटेल चांगली गोष्ट आहे. रात्री मी शुद्धात्मा आहे त्याला आठवणार नाही. आठवण करायला गेला तरी पण वाटतं काहीतरी शुद्ध शुद्ध होतं, पण आठवत नाहीये. का? कारण ही कृपा भगवंतांची उतरत असते, आवरण तुटत असतात आणि शुद्धात्म्याची जागृती सुरू होत असते. मी तुमचा कार्यक्रम 1 वर्षांपासून बघतोय. हा हा निरुमांनी सांगितलं होतं की प्रत्यक्ष दिवा दुसऱ्या दिव्याला पेटू शकतो. बरोबर आहे. यासाठी मी माझा दिवा पेटवायला आलोय. काय विचारायचंय तुम्हाला? सर, ते विचारायचं होतं की जसं मी इथे, सर मी कॉलेज करतोय आता, आणि भीती, भावना, क्रोध, चिंता हे सर्व असतं. मी विचार करतो की हे सर्व दीपकला होतंय, मला नाही होतंय असा विचार करतो. पण जसं मी कॉलेजला जातो तेव्हा अशी भीती, भावना पण काल येते. ज्ञानविधीमध्ये होतात तुम्ही? हा, होतो मी ज्ञानविधीमध्ये होतो. मग ज्ञानविधीमध्ये सगळं बोलवलं तसं बोललात तुम्ही? हो, सर्व बोललो ज्ञानामध्ये मी. हा, 5 आज्ञा समजलात? हो, थोड्या समजली थोड्या? मला. मग काल रात्री ध्यान करून झोपला होतात हो. तुम्ही? मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे असं रात्री केलं हो, होतं ना केलं तुम्ही? होतं. सकाळी मी शुद्धात्मा आहे जागृती आली का तुम्हाला? हो. बस मग त्यामध्येच राहा. हा दिवा प्रकट झालाय तुमच्यात. मी शुद्धात्मा आहे असा दिवा काही दिसणार नाहीये अंधारात प्रकाश देतो तसा. आतून असेल तर आतूनच जागृती, त्यालाच दिवा प्रकट झाला असं म्हटलं जातं. आता 5 आज्ञांमध्ये राहा. हे कॉलेज ही फाईल आहे. दीपक पण फाईल नंबर 1 समभावाने निकाल करायचा आहे. मी शुद्धात्मा आहे, झालं ते व्यवस्थित. फाईल्स आहेत सर्व, असे 3 शब्दच आहेत. फाईल आहे, शुद्धात्मा आणि व्यवस्थित. हो. ह्या नाम पकडून चला तुम्ही. समजलं आता तुम्हाला? आणि कुणाला दुःख झालं तर प्रतिक्रमण करा. ते सर्व होत असतं. मी सर्व ज्ञानामध्ये राहतो. हा, पण आता हेच ज्ञानामध्ये ठेवा. आता जुनी वगैरे गोष्ट सोडा. कालच्या आधी जी तुम्हाला काही भीती वाटत होती ती गोष्ट बाजूला ठेवा. आता आजपासून इतकंच ठेवा की मी शुद्धात्मा आहे. भीती वाटली तर दीपकला वाटेल. आणि दीपकला भीती का वाटते? कारण कुठल्याही बाबतीत, समजा कुठल्याही व्यवहारासाठी त्याला द्वेष आहे, अभाव आहे, आणि तो अभाव आहे. तुम्ही प्रतिक्रमण करा, अभाव सुटून जाईल, तर तुमची भीती निघून जाईल. आता ज्ञानामध्ये राहा. काय? 5 आज्ञांमध्ये राहा. समजलं का आता? हो. इतकंच ठेवा. चरणविधी वाचत राहा. हो. आणि दादाजींजवळ शक्ती मागा. हे दादा भगवान, फायलींचा समभावाने निकाल करायची मला शक्ती द्या. नाही, अभ्यास करता करता हे पण करू शकतो का आपण? हो, दोन्ही सोबत करा. मी असंच केलं होतं. मी 17 वर्षाचा होतो तेव्हा आलो. 4 वर्ष कॉलेजचीही पूर्ण केली आणि एका बाजूला 5 आज्ञांमध्ये पण असा राहत होतो. दोन्ही एकत्र होऊ शकतं. कॉलेज आत्म्याला शिकायचं आहे की दीपकला शिकायचं आहे? दीपकला शिकायचंय. हा, ज्ञानामध्ये कुणाला राहायचंय? दीपकला राहायचंय की आत्म्याला राहायचंय? आत्म्याला. मग दोघं आपापली कामं वाटून घ्या. हो. ऐका ना, हा, काय मी माझ्या ऐकू? बहिणीला इथे आणू नाही शकलो. काही कारणामुळे ती हम्म, येऊ नाही हम्म. शकली आणि परिवारामुळे ती येऊ नाही शकली. खूप दुःख होतं की हे सर्व खूप त्रासाचं जीवन जगत आहेत अशा टाईपचं. त्याचं पण जीवन सुधारायचंय, पण मी काय करू शकत काही नाही नाही. होईल. आता काय करा, दादाजींजवळ प्रार्थना करा. हे दादा भगवान, आणि सर्वांच्या आत वसलेल्या शुद्धात्म्याला पण प्रार्थना करा. बहिणीच्या, पापाच्या, मम्मीच्या. हे शुद्धात्मा भगवान, यांनाही आत्मज्ञान प्राप्त व्हावं अशी कृपा करा. यांचेही अंतराय तुटावेत अशी कृपा करा. आणि रोज भावना ठेवा. हा, तोंडाने बोलायचं जास्त करू नका. हा, किती छोटा मुलगा आणि आमचं डोकं खातो असं म्हणतील तुम्हाला. आणि निगेटिव्ह बोलल्याने अंतराय वाढतील त्यांचे. आणि भावना ठेवा की हे दादा भगवान यांना ज्ञान मिळावं अशी कृपा करा. काही ना काही योग जुळून आतून येतील. जागृती ठेवायची आहे मला. हो, जागृती जय ठेवायची. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी शुद्ध काल ज्ञान घेतलंय. आधी घेतलं होतं इंदोरला. आधी घेतलं होतं तुम्ही. मी शुद्धात्मा आहे, सर्व समजलंय तुम्हाला? हो. काय विचारायचंय? मी निरुमांना टीव्ही मध्ये नाही बघू शकत. टीव्ही ठेवून दिला आम्ही सर्वांनी. घरवाल्यांनी? नाही, आम्ही सर्वांनीच ठेवला. का? फाईल नंबर 3 मुळे मी फारच त्रासली. 3? हो. कोण आहे? मुलगा आहे की मुलगी आहे? मुलगी आहे. काय शिकतेय? 7 क्लास मध्ये शिकते. 7th मध्ये? हो.
आम्ही सर्व अर्धा तास बघतो. निरुमांना त्याचा खूप फायदा होतो आणि खूप रात्रीपर्यंत टीव्ही बघते. हा, पण तुम्ही आता व्हीसीडी घ्या ना आणि टीव्हीचं कनेक्शन काढून टाका. टीव्हीच्या माध्यमामध्ये व्हीसीडी लावायचा प्लगिंग करून. ती लावतच असते. नाही, पण व्हीसीडी त्या वायर काढून टाका, नाहीतर बंद ठेवा. थोडं शेजाऱ्यांकडून वाचा. सीडी आणते आणि बघतच बसते ती. आता थोडं छोटी मुलगी आहे तर मोह होणारच ना तिला. पुस्तकं दादाजींची पुस्तकं वाचा दादाजींची आणि आतमधून प्रतिक्रमण सगळं करा. बेटा तू बघा, शिकायचंय तुला, टाइम आहे, असं आहे तसं आहे सगळं. आणि बिलकुल अभ्यास करत नाही. खूप हट्ट करते. माझी मर्जी, मी काय पण करेन म्हणते. नाही बघा, असंच चालू द्या. हा बघा, नाहीतर दुसरा उपाय आहे, तुम्ही घरामध्ये आरती करा, थोडी भक्ती करा. तुम्ही तुमचं बघून तीही शिकेल आणि तिला इतकंच समजावं की चला 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हण. ती करते, माहितीये सगळं तिला. इथे आली पण होती काल. आज तिचा पेपर आहे म्हणून ती पप्पांबरोबर गेलीये. बस मग आता सोडा तुम्ही तिला काहीच बोलणं. तिला माहित आहे तर बंद करा. आता तुम्ही तुमचा पुरुषार्थ करा. तिच्या प्रति मोहामुळे तुम्ही दुःखी होऊ नका. ही काहीच करत नाहीये, अभ्यासही करत नाही, अभ्यास नाही. तुम्ही मनामध्ये पण ठेवू नका आणि तोंडाने पण तिला बोलू नका. तिच्या शुद्धात्म्याला म्हणा की हे शुद्धात्मा भगवान, हिला सद्बुद्धी येईल अशी कृपा कर. बाकी दुसरा शब्द बोलूच नका. आणि आठवडा 15 दिवसात एक वेळा म्हणायचं, बेटा चल बसूया, म्हणूया. ती जर म्हणाली नाही मला करायचं, तर चुपचाप बघा. हुशार असेल ती, स्कूलमध्ये पास तरी होते की नाही? नाही, मागच्या वेळेला मोठे कष्टाने झाली होती सप्लिमेंटरी. असू द्या, आता जे काही होत आहे ते होऊ द्या, पण तुम्ही क्लेश करता तो करून घेऊ नका. फर्स्ट सेमिस्टर मध्ये फेल झाली होती, तरी पण सगळे म्हणाले तू फेल होतेस, त्याच लायक आहेस. मी एकटीच घरामध्ये बडबडत असते. नाही, पण हळूहळू तिला प्रेमाने समजावा, मग मार्ग काढा. काही जास्त क्लेश करू नका. कारण बघा, तुम्ही तिच्याबरोबर जेवढा वाद घालाल ना, तिला असाचही कंटाळा आहे अभ्यासाचा. तुम्ही वाद घातलात तर ती जास्त काय करेल, मला नाही शिकायचं जा. तुम्ही कशा दुःखी व्हाल त्याचा उपाय करेल ती. मी किराणा आणायचा विचार करते, पण जेव्हा ती स्कूलमधून येते बॅग आपटून मला बघताच उलट बोलायला लागते. बघा किती हिशोब चिकट आहे तुमच्यासोबत. खूपच चिकट फाईल आहे. तर मग तुम्ही तिचा शुद्धात्मा पहा आणि प्रतिक्रमण करा. बघा, कलियुगात राग आणि द्वेषवाले एकत्रच येत असतात. आपल्याला वाटतं की आपली मुलगी आहे, पण आपली फाईल आहे बघा. आणि प्रतिक्रमण जास्त करा. 1-1 तास बसून प्रतिक्रमण करा. समजताय का आता? हं. पापा बरोबर तुफान नाही करत का? त्यांच्या बरोबर पण करते, त्यांना पण उलट बोलत असते. बरं, एकच मुलगी आहे की दुसरी पण आहे? हो, ही दुसरी आहे. एक छोटी आहे. हं. काही हरकत नाही. आता जे काही आहे प्रतिक्रमण करा आणि समभावाने निकाल करा फायलींचा. आणि जितके म्हणून खराब शब्द बोलाल तुम्ही, वाईट शब्द बोलू नका मुलीला, नाहीतर जास्त बिघडेल ती. मग एखादं लफडं करेल, मग घरामध्ये दुःखच दुःख होईल. तर एखादा मुलगा जर तिला म्हणाला तू किती चांगली असतात, त्याच्यासोबत जाईल. मग ती म्हणजे तुम्हीच मुलीला बिघडवत आहात. निर्माणची कॅसेट बघा, आई वडील मुलांचा व्यवहार. हं. दादाजींचं पुस्तकही घेऊन जा, आई वडील मुलांचा व्यवहार. आणि मुलीबरोबर प्रतिक्रमण खूप करा. तोंडाने बोलण्याऐवजी प्रतिक्रमण जास्त करा. हं. तिच्यासाठी नेगेटिव्ह, तू अशी आहेस, तू बिघडली आहेस, सर पुस्तकं ती फेकत असते, जरा अभ्यास नाही करत, अख्खा दिवस, किती दिवस तुमच्या डोक्यामध्ये असतात तिच्यासाठी हे विचार बघा किती असतात. बरं. तिच्यात शुद्धात्मा बघता का? हो. आता शुद्धात्मा बघा आणि प्रार्थना करा बस. आणि निगेटिव्ह विचार बंद करा, नाहीतर तुमचं जीवन बिघडेल. तिचं तर बिघडलंच आहे. तुमचं बिघडलं तर मग कोण कोणाला वाचवणार? तेच ती तर. तर बुडतेच आहे. तुम्ही पण बुडला तर कोण कोणाला वाचवणार? तुम्ही पोहाल तर तिला वाचवू शकाल ना. म्हणजे शुद्धात्मा बघून प्रतिक्रमण जास्त करा. जय सच्चिदानंद. काय विचारायचंय? मी तुम्हाला विचारू इच्छिते, जसे मम्मी पप्पा माझ्या बरोबर आहेत, तर आम्ही जसे त्यांच्याजवळ त्यांच्या प्रती मोह असतो किंवा मग काही होत असतं तर त्यासाठी प्रतिक्रमण करायचंय. आणि जे नाहीयेत, जसं आजी आजोबा आता राहिले नाहीयेत, त्यांच्यासाठी पण खूप मोह होतो, तर त्यांच्यासाठी प्रतिक्रमण करू शकतो का? करू शकता. कारण जेव्हा आपल्या सोबत होते तेव्हा जे काही रागद्वेष झाले त्यांची आठवण करून माफी मागायची. ते दुसऱ्या जागी राहतात की ते नाही, वारलेत ते. वारलेत ते मग काही हरकत नाही. त्यांच्या शुद्धात्म्यांची आठवण करा आणि जे काही बालपणापासून आतापर्यंत घडलं त्याच्या रागद्वेषाची माफी मागा. होऊ शकतं असं. मी BAMS फायनल क्लासमध्ये शिकते. बरं. इथे राहते, मम्मी पप्पा गावाला राहतात. तर म्हणजे मी ब्रह्मचर्य नियमांचं पालन करू इच्छिते, तर त्यासाठी दादा भगवानांची बुक्स पाहिजेत. बुक्स पाहिजे? हो सर. नैष्टिक ब्रह्मचर्य काय असतं? ब्रह्मचर्य म्हणजे नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणजे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे भावाने ब्रह्मचर्य.
आणि जेव्हा लग्न नाही करणार तेव्हा दोन्ही ब्रह्मचर्य होतील, नैष्टिक आणि बाहेरचं पण. आणि हे लग्न झालेले जे लोक बाहेरनं तर नाही पालन करू शकत पण भावनेत आहेत तर नैष्टिक ब्रह्मचर्य म्हटलं जातं. जय सच्चिदानंद. चांगली भावना आहे ही. जेव्हापर्यंत लग्न झालेलं नाही तुम्हाला तुमच्यातर्फे अजूनही आधी शिकायचं पण असंच होतं, कारण माझी आधीपासूनच इच्छा होती. त्यासाठीच मम्मी पप्पांना म्हणजे गावाहून इथे आणलं. आता मला एमडी करायचंय आणि आधी आणि असं आता- वाटायचं की मम्मी पप्पा मला आवडतात त्यामुळे म्हणजे नाही जाणार, पण मला लग्न नाही करायचंय. कालपासून असं वाटतंय की आता मला नाहीच करायचंय. ते बरोबर आहे पण आता तुमची शिकण्याची वेळ आहे. अभ्यास चांगल्या तऱ्हेने करा आणि सांभाळा जरा. आपली दृष्टी बिघडवून देऊ नका. कुणी मुलगा तुम्हाला कितीही मान देईल, मान सन्मान करतो ना मुलगा, तेव्हा समजून जा, जागृत राहा की मला हा कुठल्या विषयाच्या खड्ड्यामध्ये तर नाही ना पडत, विषय विकारांच्या बाजूने तर खेचत नाही ना. तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन करत राहा तुम्ही. आणि हळूहळू ज्ञानामध्ये आधी राहून व्यवहार पूर्ण करा. आई वडिलांना राजी करा. फायलींचा समभावाने नाही, निकाल मम्मी करा. पप्पा तर माझ्याप्रमाणेच. मग त्यांनी ज्ञान घेतलाय का सांगा. नाही, मम्मी पप्पा नाही आले, गावाला होते. मग हळूहळू त्यांनाही सांगा चला कोलकात्याला प्रोग्राम होईल, आपण सर्व बरोबर जाऊ, तिथे ज्ञान घेऊ. त्यांनाही ज्ञान घेऊ द्या. आणि तुम्ही तुमच्यातर्फे शक्ती मागा दादा भगवानांजवळ. तुम्ही शक्ती हा. द्यावी. हा. आणि मला रोज आठवण करायची, मला ब्रह्मचर्य पालन करायची शक्ती द्या. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मी जवळजवळ निरुमांच्या कार्यक्रमाचे 600 एपिसोड बघितले आहेत. मी स्वभावाने बिलकुल निश्चल, सरळ आणि निष्कपट आहे. बुद्धी खूप तरतरीत आहे माझी. पण माझ्या आजूबाजूला असे लोक आहेत, परिवारातलेच आहेत सदस्य, ज्यांनी सायकोलॉजी आणि तंत्रज्ञाचा खूपच जास्त उपयोग करून आज मला बिलकुलच निरुपयोगी बनवलं आहे. तर काय मी सामान्य रूपाने जीवन जगू शकतो? मला खूपच जास्त भीती वाटते, घाबरायला होतं. आणि इथपर्यंत की मला वाटतंय ग्रुपमध्ये लोक माझ्यावर आसपास असतात आणि माझ्याबरोबर असतात. कोणाला मी माझ्या समस्या सांगितल्या तर मला निश्चितच मनोरुग्ण म्हणेल. मी प्रश्न तुमच्याजवळ लिहून दिलाय पण तो कुणीतरी गायब केला असावा. नाही, गायब केलं ही आहे थप्पी माझ्याजवळ दडली आहे. नाही पण आता बघा, हा, तुम्ही कुठल्या डॉक्टरकडून तपासून घेतलाय का. हो, डॉक्टरांकडून तपासून काही पण औषधं दिलीत मला त्यांनी? औषधं पण घेतली. औषधं चालू ठेवा. आणि दुसरं हे काम करा की रोज थोडं, आता तर ज्ञान घेतलंय काल तुम्ही, हो, मग ज्ञानामध्ये राहा. चरणविधी चांगल्या तऱ्हेने वाचत ठीक आहे. राहा. दुसरं असं करा, योगा करा, थोडा प्राणायाम करा, वॉक करा. आणि आपलं हा माणूस असं करत आहे, हा माणूस माझं असं करत आहे, त्याच्याऐवजी त्याच्यात शुद्धात्मा पहा. आणि कुठलाच माणूस तुमचं काहीच करू शकत नाही, व्यवस्थितच्या नंतर काही होणार नाही. हळूहळू ज्ञानामध्ये राहा. काय नाव आहे तुमचं. जी किशोरचंद्र. तर किशोरचंद्र वेगळा आहे आणि मी शुद्धात्मा आहे, त्यामध्ये या. आणि दादाजींच्या ज्ञानाचं वाक्य म्हणा, चरणविधी आहे ना, हो, दिवसामध्ये 1 वेळा 2-2, 3-3 वेळा वाचा. आणि म्हणा मी अनंत ज्ञानवाला आहे, मी अनंत दर्शनवाला आहे, मी अनंत सुखांचा धाम आहे, मी अनंत शक्तीवाला आहे. आता ह्यामध्येच या ज्ञानामध्ये, पण ते कारण तर हे आजपर्यंत जे या मनामध्ये घाव पडले आहेत, हो, आता हळूहळू नवे पडणार नाहीत आणि हळूहळू जुने मिटून जातील. थोडा टाइम लागेल. हा. हो, पण माझ्या घरामध्ये मी राहतो. माझ्या आतमध्ये जी काही निगेटिव्ह गोष्ट जसं जीन, प्रेत वगैरे आहे त्याचा पण प्रयोग करायला गेलाय, तर मग काय सर्व हे बरं होणार आहे का माझं? बघा, हे कोणी प्रवेश बिवेश नाहीये. तुमच्या मनाची ही शंका आहे की कुणाचा प्रवेश झालाय. असं होऊच शकत नाही, झालेलं पण नाहीये. इथे उभंच नसतं राहायला दिलं तुम्हाला. प्रवेश झाला असता तर तिथे बाहेरच फिरवलं असतं तुम्हाला. नाही पण असं काही नाहीये. दादा भगवानांना आठवा, हे दादा भगवान माझ्या सोबत राहा आणि मोठ्या आवाजाने दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणा. कचरा सगळा निघून जाईल. हा, मजबूत होऊन जाईल. या संबंधामध्ये मी जी अक्षर ब्रह्मवाली संस्था जी आहे त्या संस्थेमध्ये पण जाऊन आलेलो आहे. आता तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा, हरकत नाही. पण इतकं नक्की करा, 1 तास अर्धा तास दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणा. थोडा प्राणायाम, वॉक करा चांगल्या तऱ्हेने. आणि जितके म्हणून विचार येतील त्यांना वेगळे ठेवा. मी शुद्धात्मा आहे, अनंत शक्तीवाला आहे, ते शब्द जास्त उपयोगात आणा. हो, तुम्ही सांगितलं की जीन, भूत, प्रेत वगैरे काही नाही, ते मी मानलं. पण जे काही आहे मला सायकोलॉजिकली तऱ्हेने ट्रीट केलं गेलं आहे की मी तेच काम करतो. जो कोणी माझ्या मागे हे काही करून घेतो मास्टर माइंडने, नाही, असं नाहीये. मी यामधून मुक्त हे- होऊ इच्छितो. यामधून मुक्त केलाय तुम्हाला. बरं, मी शुद्धात्मा आहे, यामध्ये राहाल तर तुम्ही मुक्तच मुक्त आहात. आता हा चरणविधी वगैरे सांगितलं तेवढा जोरदार करा. हं? आणि घाबरू नका. आता शक्ती मागा, दादा भगवान मला शक्ती द्या. ते काय मनामध्ये मौन पाळून म्हणायचं की नाही, मोठमोठ्याने मोठ्या आवाजात, म्हणायचं? मोठ्या आवाज. कारण मला अशी भीती आहे की घरामध्ये जो कोणी निगेटिव्ह नाही, प्रयोग नाही. केलाय. अहो, नाही ऐकणार तर सगळं निघून जाईल असेल बरं. तरी पण नाहीच आहे.
हा, घाबरू नका. ही तर चांगली गोष्ट आहे. हा, मजबूत राहा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझा मुलगा आलाय, कुठे आहे? इथे बसलाय, हा हा. आणि तो म्हणजे घरच्यांचं काही सांगणं मानत नाही. नशा वगैरे करतो आणि बिलकुल स्वतःच्या जीवनात निराश येतो. म्हणून त्याला काही बोध द्यावा. कुठे आहे? काल आला होता तुम्ही सत्संगात? आम्ही सगळे चालवतो. माझी मुलगी आहे, मुलगा पण आलाय आणि त्यांचे वडील पण आलेत. काय नाव आहे तुमचं भाऊ? रुपेंद्र कुमार. रुपेंद्र कुमार. काही बोलायचं का तुम्हाला? नाही, मला काय नाही सांगायचंय. मम्मी म्हणतायत खरं आहे सगळं? नाही. थोडं तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे का? सांगा. नाही बोलायचंय. तुम्ही शिकता का? नाही, मी 12वी नंतर शिक्षण सोडून दिलं होतं. सोडून दिलं. आता बिझनेस काही जॉबला आहात? नाही, मला काही काम करण्याची इच्छाच नाही होते होत कधी. नाही. थोडं 2 तास 4 तासांचं पण थोडं काढा काम आणि करा. पप्पा आलेत का तुमचे? हो, आलेत सोबत. सोबतच आहेत. थोडं काम करा तर मन खुश होईल. कारण माझं पण दादाजींनी मला सांगितलं होतं जेव्हा सत्संगामध्ये आलो, मला वाटायचं नोकरी करायची नाहीये. दादाजी म्हणाले कमीत कमी 4 तास काही ना काहीतरी करावं लागेल. मनाला खुराक पाहिजेच, शरीराला खाणं पिणं पाहिजे, तसंच मनालाही खुराक पाहिजे. कमीत कमी 4 तास हवे, आणि जास्त असेल तर चांगलीच गोष्ट आहे. कारण मनाला कामामध्ये लावून ठेवावं लागतंच. थोडं करा. पप्पा बिझनेस करतात की जॉब करतात? टीचर आहे रेल्वे हो, स्कूल. टीचर आहेत. तर त्यांच्यासोबतच काय म्हणावं, स्कूलमध्ये माझ्यासाठी पण काम काढा आणि फ्री ऑफ कॉस्ट करूया. पण काम करा आणि जा तिथे. घरच्यांचं काही सांगणं मानत नाही. नाही, थोडं हळूहळू सुरू करू द्या. काम करणं हे चांगलं आहे की नाही? हो. आणि डॉक्टरना वगैरे भेटलात का तुम्ही? नाही. डॉक्टरला भेटला नाही आहात? एकदा जरा डॉक्टरला पण भेटा. बघा हे काय होतं, आता डोळ्यांना दिसत नसतं तर आपण चष्मा लावतो की नाही? हो. असंच हे शरीर आहे ना, त्याला जर काही ताप आला तर औषध घेतो की नाही? नाही घेत? घेतो आपण. असंच हे मन आहे ना, मनाला पण योग असे हे जुळून येतात नाही का? भाऊ म्हणत होते ना, यांच्यासाठी थोडी औषधाची गरज असते. कारण आपल्या शरीरात केमिकल बॅलन्स असतो. आपलं जे फूड आहे फर्टिलायझरवालं फूड आहे, आणि इनकम्प्लीट सर्व जी विटॅमिन्स मिनरल्स पाहिजे ती मिळत नाहीत पुरेपूर शरीरात. मग कधी इम्बॅलन्स होत असतो तर शरीरामध्ये असा इफेक्ट येत असतो. तर यासाठीच थोडंसं डॉक्टरकडून तपासून घेऊन चांगल्या तऱ्हेने औषध घेतलं तर केमिकल बॅलन्स होत असतो. केमिकल बॅलन्स झाला तर तुम्ही मग निरोगी राहू शकता. ह्याच्यासाठी औषध म्हणजे काय आहे की आपला इतका खराब रोग, आपण रोग आणला नाहीये पण शरीरात होत असतं केमिकल इम्बॅलन्स. तर औषध घेतल्याने बॅलन्स झाला, आपण मग नॉर्मल राहू शकतो. आता हे बंधू म्हणाले ना की भीती वाटते कोणी आपल्याला हे करेल. खरं तर कोणीच करत नाही. यांना तसं भास होतो. आणि भास का होतो? कारण इकडेही समजा आपलं आपण बघतो की काही पिवळा कपडा ठेवला किंवा पिवळा चष्मा लावला तर पिवळंच दिसेल. होऊ शकतं की नाही? तर असं ब्रेन आहे ना, त्यामध्ये काही पण थोडा केमिकल इम्बॅलन्स झाला ना तर असा इफेक्ट सुरू होत असतो. काम करायला मन लागत नाही, खायचं तर डबल खात असतो, झोप घेतच राहील, सगळा 10 तास झोपून राहील. म्हणजे नॉर्मल जीवन नसतं, मग ॲबनॉर्मल होत असतं. मग ॲबनॉर्मलमधून नॉर्मल होण्यासाठी औषधांची गरज आहे. थोडंसं औषध घ्यायचं आणि थोडा अर्धा तास 1-2 तास चला छोटं मोठं काम. मम्मीला पण सांगा चल मी भाजी मंडईत जाऊन काहीतरी घेऊन येईन. थोडं काम सुरू करा, तरच तुमचा बॅलन्स राहील. नाहीतर मग जीवन बिघडणार आहे आपलं. समजलं का आता तुम्हाला? हां, पप्पांना सांगून डॉक्टरकडून तपासून घ्या, चांगल्या तऱ्हेने औषधं घ्या. आणि मी सांगितलं ना यांना इथे अर्धा तास 1 तास दादा भगवानाचा असीम जय जयकार मोठ्या आवाजात म्हणा म्हणून. हे चरणविधी वाचा, मग थोडा योगा करा. मी पण रोज करतो 1 तास. प्राणायाम करतो, सूर्य नमस्कार घालतो. आरोग्यासाठी केलंच पाहिजे ना, तर हे सगळं केलंच पाहिजे. अर्धा तास वॉक पण घ्यायचा, माइंड फ्रेश होऊन जातं. मग ऑक्सिजन चांगला मिळेल, सर्क्युलेशन वाढेल. जितकं म्हणून शरीरात सर्क्युलेशन वाढेल तुमचं आरोग्य चांगलं होत जाईल. मग नाही, आरोग्य चांगलं ठेवायचं आहे की नाही, इतकीच गोष्ट आहे, त्यामध्ये काहीच चुकीचं नाही. हां, हो. जरूर करा इतका. हां. जय सच्चिदानंद. हम्म. दादाजींच्या पुस्तकात लिहिलं आहे की जो ज्ञान मिळाला तो 356 डिग्रींचा होता. तर जे 4 डिग्रींची कमी राहिलेली त्याने दादाजींचा पुनर्जन्म होणार का? हो, होईल. आणि ते स्वतः
जेव्हा 87 मध्ये त्यांचा जो देहविलय झाला त्याच्या 15 दिवसांपूर्वीच म्हणत होते की दादाजींच्या आता 2 डिग्री वाढल्या आहेत त्यांच्या. 250, 358 झाली आहे. पण ज्या डिग्रीज बाकी आहेत त्यासाठी त्यांना पुनर्जन्म घ्यावाच लागेल. आणि म्हणायचंय की माझा जन्म हा या क्षेत्रातले सर्व हिशोब पूर्ण केलेत मी. महाविद्य क्षेत्रामध्ये जन्म होईल आणि तिथून मी मोक्षामध्ये जाईन. पण माझा वेळ काम थोडं बाकी आहे. सर्वांना मोक्षाला पाठवून मगच मी मोक्षाला जाईन. जय सच्चिदानंद. त्यांची भावना आहे सर्वांना मोक्षाला पाठवायचंय. 2 डिग्रीज पूर्ण पण नाही करणार ते. थोडंसं पूर्ण सर्वांचं कल्याण करून मग पूर्ण होईल आपोआप. जय सच्चिदानंद. माझं नाव अश्विनी कुमार आहे. मी वर्तमानला आता शिक्षक आहे. काय नाव आहे? अश्विनी कुमार मारावी. अश्विनी कुमार. हा. तर एकदा असंच मी रात्री झोपलो होतो. चांगला ध्यान करत होतो निरुमाजींचं. तर रात्री माझ्या स्वप्नात महावीर भगवान आले. तर त्यांची दृष्टी बघितल्यावर मला असा अद्भुत अनुभव झाला. जाणू असं ते मला काहीतरी सांगत होते की हीच दृष्टी तू प्राप्त कर असं. बरोबर हो. आहे. तर ते महावीर भगवान नव्हते, सिमंदर स्वामी भगवान होते. आणि ती दृष्टी काल मिळाली आहे पण तुम्हाला. हो. आता त्याच दृष्टीने सर्वांना शुद्धात्मा स्वरूपात पहा. जे तुमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही शुद्धात्मा पहा. दुसरे टीचर्स आहेत, प्रिन्सिपल आहेत, सगळ्यांना स्कूलमध्ये शुद्धात्मा स्वरूपाने पहा. आणि 5 आज्ञांचं पालन करा. फायलींचा समभावाने निकाल करायचा आहे. बरं झालं ते व्यवस्थित आहे. जितके तुम्ही आज्ञांमध्ये राहाल तितकं तुम्हालाही बरं वाटेल आणि सर्व तुमच्या हाती जी मुलं शिकत आहेत त्यांचंही खूप चांगलंच होणार आहे. हा. हो. निरुमा पण आलेल्या माझ्या स्वप्नांमध्ये. खूपच चांगली गोष्ट आहे. हा. जय सच्चिदानंद. कृपा मिळावी, आशीर्वाद मिळाला. हो. अजून एक प्रश्न आहे माझा. हा. जसं की आपण स्कूलमध्ये येत जात असतो सायकलवर किंवा मोटरसायकलवरती, की रस्त्यात आपल्याला खूप किडे भेटतात, जसं की मुंग्या, जीवजंतू काही. आपल्याला त्यांना मारायचं नाहीये पण ते अचानकच येतात समोर. तर आपण त्यांचं प्रतिक्रमण तर करतो, पण तुम्ही सांगा की अजून आपण काय करू शकतो? फक्त सकाळी उठून भावना ठेवा की आमच्या मन वचन कायाने सायकलने जावं लागतं स्कूलमध्ये. कुठल्याच जीवाची हिंसा होऊ नये. हे दादा भगवान आम्हाला अशी शक्ती द्यावी. आमच्या मन वचन कायाने कुणाची हिंसा करायची नाहीये. बरं. म्हणजे 5 वेळा शक्ती मागा आणि सांभाळून चालवा. झालंच तर माफी मागा. ठीक आहे. हा. तर मग जबाबदारी सुटेल तुमची. हो. आता मला आशीर्वाद द्या. हा. मग सर्वांनाच आशीर्वाद देणार आहे एकाच वेळी. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.